चला आज मी बनवणार आहे खारं वांग। एक वाटी शेंगदाणे घालून घेतलेत पॅनमध्ये। हिरवी मिरची घातली आहे। हिरवी मिरची तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता, तिखट जसं पाहिजे तसं। याला तेल न घालताच व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आणि याला आता थंड करून मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचं आहे। आलं लसूण घालायचं आहे, कोथिंबीर घालायची काड्यांसहित, कोथिंबीर भरपूर घालायची, खूप छान लागते। आणि याला पाणी न टाकता मिक्सरमधून असं जाडसर भरडून घ्यायचं आहे। नंतर थोडंसं पाणी घालून परत व्यवस्थित मिक्स करून वाटून घ्यायचं आहे, पण बारीक नाही वाटायचं आहे, थोडंसं जाडसरच ठेवायचं आहे। इकडे मी पाण्यामध्ये थोडंसं मीठ घालून घेतलं होतं आणि वांग्यांच्या अशा 4 फोडी करून मी या पाण्यामध्ये घालून घेतल्या होत्या। मिठाच्या पाण्यात घातल्यामुळे वांगे काळे होत नाही आणि वांगे शक्यतो वेळेवरती चिरा, म्हणजे मसाला वगैरे सगळी तयारी करून घ्या आधी, नंतर वांगे चिरा, म्हणजे ते काळे होत नाही। लवकर चिरले तर ते काळे होतात। इकडे पॅनमध्ये मी तेल घालून घेतलं होतं आणि हे वांगे मी पाणी निथरून या तेलामध्ये घालून घेतले। वरतून थोडंसं मीठ घातलं आणि झाकून ठेवून याला एक 10 मिनटं शिजवून घेतलं। हे वांगे कोवळे असतात, लगेच शिजतं, त्याला शिजायला खूप वेळ लागत नाही। ते वांगे सगळे मी साईडला काढून घेतले आणि त्याच पॅनमध्ये तेल घालून घेतलं होतं आणि हा वाटलेला मसाला घालून झाकून त्याला थोडंसं शिजवून घेतलं, म्हणजे तेल सुटेपर्यंत मसाला शिजवून घेतला होता। नंतर यात बारीक चिरलेला टोमॅटो घातला आहे, बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेतली होती, हळद घातली आहे आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून नंतर घरी केलेला काळा मसाला घालून घेतला आहे, तो पण व्यवस्थित मिक्स करून घेतला आणि अगदी मसाला शिजेल एवढं थोडंसं पाणी घातलं आहे। धनेपूड घातली आहे, भाजलेल्या जिऱ्याची पूड घातली आहे, मीठ घालायची गरज नाही आहे, मीठ आपण सुरुवातीला वांगे फ्राय केले होते तेव्हा मीठ घातलेलं आहे। आणि आता हा मसाला व्यवस्थित शिजला आहे, यात मी आता फ्राय केलेले वांगे घालून घेते आहे। आता हे वांगे जास्त शिजवायचे नाही आहे, कारण ऑलरेडी हे फ्राय झालेले आहेत, फक्त याचा मसाला आतपर्यंत जाईल असं याला व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि वरतून थोडंसं पाणी घालायचं आहे। तुम्हाला ग्रेव्ही जर जास्त हवी असेल तर तुम्ही पाणी जास्त घाला, थिक ग्रेव्ही हवी असेल तर थोडंसंच पाणी घाला। आपलं खारं वांग तयार झालं आहे, मी याला आता बाउलमध्ये काढून घेते आहे। हे हिरवं वांग हिरव्या ग्रेव्हीमध्ये छान लागतं, हिरव्या वांग्याला काळा मसाला अजिबात चांगला लागत नाही। तुम्ही असं हिरवं वाटण करून हे वांग करून बघा, खूप सुंदर लागतं। आणि फ्राय करूनच करा, त्याला शिजू देऊ नका, आधी तेलामध्ये फ्राय करून मगच हे वांग करा, खूप सुंदर लागतं। याला तुम्ही चपातीसोबत भाकरीसोबत खाऊ शकता किंवा वरण भातासोबत तोंडी लावायलाही खूप सुंदर लागतं। एकदा नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी तुम्ही, फ्राय केल्यामुळे याला एक वेगळीच चव येते। माझी रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद।